आज आपण योग्य प्रमाण वापरून अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासोबत साखरेचा पाक परफेक्ट कसा बनवायचा, बुंदी बोल येण्यासाठी काय करायचं। नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बुंदी बनवण्यासाठी साहित्य बघूया। एक मोठी वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। आपण जे रेग्युलर घरात वापरतो तेच पीठ घेतलं। अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे। 1 पाऊण टीस्पून खायचा सोडा घेतला। पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सोडाही टाकायचा। पिवळा कलर वापरत आहे मी। लिक्विडचा फूड कलर वापरत आहे। तुमच्याकडे पावडर असेल ते वापरू शकता तुम्ही। आपण जे अर्धा कप पाणी घेतलं होतं ते टाकून घ्यायचं। थोडंसं बाजूला ठेवलं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे। उरलेलं सगळं पाणी टाकून घेतलं आणि छान असं फेटून घ्यायचं। ज्या बाजूने फेटत आहात त्याच बाजूने फेटून घ्यायचं। पीठ आपल्याला हलकं होईपर्यंत छान असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपली बुंदी छान तयार होते। अजून मी अर्धा कप पाणी घेतलं आहे, त्यातलं 1 चमचा पाणी टाकलं आणि छान फेटून घ्यायचं। हे पीठ आपल्याला मिक्स करताना 5 ते 6 मिनिटं एकसारखं छान असं फेटून घ्यायचं। अजून मी 2 चमचे पाणी टाकलं आहे। एकदाच पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून आवश्यक असेल तरच पाणी टाकूया। बघू शकता पीठ किती हलकं असं तयार व्हायला सुरुवात झाली आहे। मला इथे 7 ते 8 मिनिट झाले आहे। आपण पीठ चेक करूया। मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये असा ड्रॉप टाकून बघायचा। पीठ आपलं हलकंसं असं वरती आलं की समजायचं पीठ छान तयार झालं आहे। अजून थोडंसं फेटून घेणार आहे। 2 मिनिटांनंतर चेक करूया। पीठ आपलं छान तयार झालंय, हलकंसं तयार झालं आहे। बुंदी पाडण्यासाठी मी इथे झाऱ्याचाही वापर करणार आहे आणि इथे बुंदीचा झाराही घेतला आहे। पीठ आपलं छान तयार झालं आहे। सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवली आहे। तेल छान गरम झालं आहे। गॅस आपल्याला थोडा कमी करून घ्यायचा आणि आपण सुरुवातीला झाऱ्याने बुंदी पाडून घेणार आहे। झाऱ्यावर असं थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं, थोडंसं वरती धरायचं आणि टपटप अशी बुंदी पडायला लागली आहे, बघू शकता। हाताने असे झाऱ्याला झटके मारायचे आणि बुंदी छान अशी पडली आहे। तळून घ्यायची आहे, छान कच्ची नाही ठेवायची, कुरकुरीत अशी तळून द्यायची। तळलेली बुंदी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे। आपण आता बुंदीच्या झाऱ्यावर पीठ टाकून घेणार आहे। वरती धरायचं म्हणजे बुंदी छान गोल गोल पडते। जेवढा तुम्ही झाऱ्या वरती धराल तेवढी बुंदी गोल पडते। बुंदी पाडताना सावधगिरी बाळगायची आहे, तेल अंगावर उडू शकतं। झाऱ्यावर असं पीठ टाकायचं आणि ऑटोमॅटिक बघू शकता किती छान गोल गोल बुंदी पडत आहे। मोत्यासारखी बुंदी तयार होत आहे। बॅटर ही परफेक्ट तयार झाला आहे। तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर कोणाची मदत घ्यायची, म्हणजे परफेक्ट अशी बुंदी तयार होईल। बघू शकता बुंदी किती सुंदर मोतीदार सारखी तयार झाली आहे। छान तळू द्यायची आहे कडक होईपर्यंत। बुंदी टाकेपर्यंत गॅस आपल्याला कमी ठेवायचा, नंतर फुल करून घ्यायचा। तळलेली बुंदी एका ताटामध्ये काढून घेऊया। आपण 2 कलरच्या बुंदी तयार करणार आहे। दोन्ही वाट्यांमध्ये मी बॅटर टाकून घेतलं।
एका वाटीमध्ये हिरवा कलर टाकला आहे, एका वाटीमध्ये लाल कलर वापरायचा, तोही टाकून घेतला आहे। चमच्याने हिरवा कलर छान मिक्स करून घ्यायचा। कलर आपला छान मिक्स झाला आहे। लाल कलर ही मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कलरच्या बुंदी करायची नसेल तर तुम्ही पिवळी बुंदी करू शकता, येलो कलर टाकायचा त्यामध्ये। दोन्ही कलरचं बॅटर तयार झालं आहे। हिरव्या कलरची बुंदी तयार करणार आहे। बुंदीच्या झाऱ्यावर बॅटर टाकून घ्यायचं। झाऱ्या मी बुंदी टाकण्याआधी छान असा कोरडा करून घेतला। बघू शकता बुंदी छान पडायला लागली आहे। 5 ते 6 इंचाच्या डायरेक्शनवर झारा धरायचा, म्हणजे बुंदी छान गोल गोल पडते। हिरवी बुंदी मी सर्व काढून घेतली। छान अशी तळू द्यायची आहे, कडक होईपर्यंत मस्त तळून घ्यायची कुरकुरीत। लाडू खातानाही छान लागते, बुंदीही छान लागते। तळलेली बुंदी एका ताटामध्ये काढून घेऊया। पुन्हा मी झाऱ्या छान पुसून घेतला। लाल कलरची बुंदी आपण करून घेणार आहे, त्यामध्ये बॅटर टाकलं। वरती असं धरायचं, म्हणजे बुंदी छान गोल गोल पडते। बुंदी जर पडत नसेल तर झाऱ्याला थोडासा असा झटका द्यायचा, थोडासा असं हे खालीवर करून घ्यायचा, म्हणजे बुंदी छान पडते। लाल बुंदी छान काढून घेतली। छान अशी तळून घ्यायची। तळलेली बुंदी एका ताटामध्ये काढून घेऊया। दोन्ही बुंदी आपल्या छान तयार झाल्या। सर्व बुंदी आपली तळून झाली आहे। आपण आता पाक करूया। गॅसवर आता कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर टाकली, त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकली, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आहे, तेही टाकून घ्यायचं। बारीक केलेली इलायची टाकायची आहे, मी सालासहित इलायची वापरत आहे, छान फ्लेवर येतो। मिक्स करून घ्यायचं आहे। बुंदी किंवा लाडू करताना जेवढं पीठ घ्याल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। मी इथे 1.5 वाटी पीठ घेतलं होतं, तर 1.5 वाटी इथे साखर टाकली आहे। छान आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। गुलाबजामुनचा असतो त्याच पद्धतीने आपल्याला पाक करायचा आहे। आपल्याला हा पाक एकतारी नाही करायचा, असा चिकट होईपर्यंत पाक तयार करायचा आहे। हा पाक होण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात। चेक करूया, हाताला असा चिकट लागला पाहिजे। अजून थोडासा बाकी आहे, 1-2 मिनिट होऊ द्यावा लागेल। पाक आता आपला तयार झाला आहे। बुंदी बघू शकता किती छान मोतीसारखी तयार झाली आहे, किती सुंदर दिसत आहे। सर्व बुंदी मी इथे तळून घेतली आणि छान अशी तयार झाली आहे। पाक आता चेक करूया। हाताला असा पाक छान चिकट लागत आहे। पाक आपला तयार झाला। त्यामध्ये सर्व बुंदी आपण टाकून घेणार आहे। मी इथे गॅस कमी केला आहे बुंदी टाकेपर्यंत। सर्व बुंदी मी टाकून घेतली याच्यामध्ये। गॅस मी चालूच ठेवला आहे। छान अशी खालीवर करून घ्यायची। पाकामध्ये बुंदी छान मिक्स करून घ्यायची आहे। 1 मिनिटभर गॅस चालूच ठेवायचा, कमीच राहू द्यायचा गॅस। छान मिक्स करायचा आणि कढई खाली उतरून घेतली। 1 मिनिटभर खालीवर अशी मिक्स करून घ्यायची आहे। पाकामध्ये पूर्ण बुंदी मुरली पाहिजे। आपल्याला तासभर अशीच वाट बघायची, झाकण ठेवून द्यायचं आहे। बुंदी पाकामध्ये छान मुरली पाहिजे। 1 ते 1.5 तासांनी बघू शकता पाक सर्व बुंदीने शोषून घेतला आहे। बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे।
ह्यामध्ये मी 2 चमचे मगज टाकत आहे. बुंदीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. सर्व मगज बुंदीमध्ये छान मिक्स झाला आहे. बुंदी आता लाडू वळण्यासाठी तयार झाली. मस्त लाडू आपण छोटे छोटे करून ओळून घेणार आहे. छान अशी बांधून घेणार आहे. हातामध्ये थोडीशी बुंदी घेतली आणि छान बांधून घ्यायची. अशी दाबून दाबून बांधायची म्हणजे छान बांधल्या जाते. ह्या गुरुपौर्णिमेला बुंदीचे लाडू नक्की तयार करून बघा. खूप छान होतात. हे लाडू करण्यासाठी तुम्हाला खूप सोपी आणि साधी पद्धत दाखवली. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. कमेंट करून सांगा. छान असा बुंदीचा लाडू वळून घेतला आहे. दुसराही लाडू मी असाच करून दाखवते. असे आवळून बांधायचे म्हणजे छान बांधले जातात. दुसराही लाडू छान बांधला आहे. बुंदीचं लाडूचं टेक्स्चर आणि कलर बघू शकता किती सुंदर आला आहे. अशा पद्धतीने नक्की तयार करा. आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. आणि हो, ही रेसिपी नक्की शेअर करा. धन्यवाद.